F block element, inner transition element. पहिला पार्ट आपण यातला घेतला होता, दुसराही पार्ट घेतला होता आपण, इंट्रोडक्शन घेतलं आणि नंतर लॅन्थेनाइडचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं. ते कसे लक्षात ठेवायचे तेही मी तुम्हाला त्याचा एक फॉर्म्युला सांगितला होता. तो पाठ तुम्ही केलेला असावा. काय होतं ते? लासे परनद पमसम इयू गडटपटायो हो इरतम यगु. आणि नंतर मग प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं ते सांगितलं होतं. लॅन्थेनाइडमध्ये आपण 4f मध्ये इलेक्ट्रॉनची एंट्री केलेली दिसून आली. 4th शेलमधल्या F सबशेलमध्ये F ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉनची एंट्री होत असते. बरोबर आहे. आता आपल्याला ॲक्टिनॉइडचे नाव लक्षात ठेवायचे आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. दोन्ही ठिकाणी आपल्याला दोन प्रकारचे कॉन्फिगरेशन आढळून येतात. एक ग्राउंड स्टेट म्हणजे एक्सपेक्टेड नियमानुसार जे येईल ते, पण वस्तुस्थिती काही वेगळी असते. थोडंसं का होईना त्यात डेव्हिएशन दिसून येतात, कारण त्यामध्ये फारसा एनर्जी गॅप जर नसेल तर इलेक्ट्रॉन इकडे इकडे जाऊ येऊ शकतो आणि त्यामुळे पण अर्थात त्याच्यामुळे काही फारसा प्रॉपर्टीवर फरक पडत नाही. पण दोन्ही प्रकारची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती पाहिजे. आज ॲक्टिनॉइडमध्ये थोडंसं बदल आलेला आहे नवीन पुस्तकात. तो मी आज नोट्समध्ये ते पेज पुन्हा एकदा पाठवलेलं आहे. छोटंसं करेक्शन करून पाठवलेलं आहे. ते तुम्ही पाहून घ्यायचं. तुमच्या त्या मागच्या शेवटच्या पेजमध्ये तेवढं करेक्शन करून टाकायचं ॲक्टिनॉइडच्या कॉन्फिगरेशनमध्ये. ठीक आहे. मग आता आपण कॉन्फिगरेशन घेऊया. तसं आता सांगतोच आहे काय आहे. ॲक्टिनॉइड्स 14 मूलद्रव्य, पहा 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100 ते 103 पर्यंत. यांची नावं आहेत ॲक्टिनियम, थोरियम, प्रोटोॲक्टिनियम, युरॅनियम, नेप्च्युनियम, प्लुटोनियम, अमेरिसियम, क्युरियम, बर्केलियम, कॅलिफोर्नियम, आइन्स्टाइनियम, फर्मियम, मेंडेलियम, नोबेलियम आणि लॉरेन्शियम. याला पुन्हा मूलद्रव्यांची नावं हे आहेत ॲक्टिनॉइड. ॲक्टिनम पासून सुरुवात होते म्हणून ॲक्टिनियम, थोरियम, प्रोटोॲक्टिनियम, युरॅनियम, नेप्च्युनियम, प्लुटोनियम, अमेरिसियम, क्युरियम, बर्केलियम, कॅलिफोर्नियम, आइन्स्टाइनियम, फर्मियम, मेंडेलियम, नोबेलियम आणि लॉरेन्शियम. 89 पासून 103 म्हणजे थोरियम ते लॉरेन्शियम हे 14 मूलद्रव्य असतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. या 14 मूलद्रव्यांना सेकंड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. आता हे कसे लक्षात ठेवायचे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने पाठ करा, किंवा मी जे काल सांगितलं होतं तुम्हाला लासे परनद, तसं इथे काही वेगळी पद्धत, वेगळी टेक्निक मी वापरलेली आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने एखादं वाक्य तयार करून ठेवा, गाणं तयार करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे नावं लिहिण्यापेक्षा नाव नाही लिहिलं चालतं, पण हे सिम्बॉल आणि हे तुमच्या लक्षात ठेवावं लागेल. एक FM बँड असतो तो 100 वर लागतो. FM बँड रेडिओचा मी ऐकत असतो कधी कधी. तर FM बरोबर 100 वर येतो. FM 100 बरोबर आहे. आता मी असं लक्षात ठेवलं की एक AC खपा नावाचा गोष्ट आहे. कोण? AC खपा. त्याला मी 2-4 शिव्या देतो माझ्या भाषेत आणि ते माझ्या लक्षात राहील.
तुम्ही बघा काय आहे. मग आता बघा मी काय लक्षात ठेवलं. एसी फापा यू एनपीपीयू एएमसीएम डीकेसीएम. पुन्हा काय एसी फापा यू एनपीपीयू एएमसीएम डीकेसीएम. बघा कुठपर्यंत आलो. एसी फापा यू एनपीपीयू एएमसीएम डीकेसीएम हा 99 आइन्स्टीन नियम आलेला आहे आणि 100 वर आधीच सांगितलं. 100 म्हणजे कोण एफएम व्हर्नियम. मॅड नो लॉरी. पुढचं वाक्य बघा. मॅड नो लॉरी. मॅड माणसाला लॉरी कशाला पाहिजे. मॅड नो लॉरी असं एक वाक्य तयार केलं. त्याच्यामुळे हे पूर्ण सिरीज मध्ये कधीच विसरत नाही. एसी फापा यू एनपीपीयू एएमसीएम डीकेसीएम ईएस या काय मॅड नो लॉरी झाले माझी सिरीज. तुम्ही असं कुठलंही वाक्य तयार करू शकता, लिहू शकता. आता जाऊया आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. दोन्ही प्रकारचं कॉन्फिगरेशन आपल्याला इथे पाहायला मिळतं. कोणतं कोणतं एक नियमानुसार जे आहे आपलं ते चालेल. नियमानुसार कॉन्फिगरेशन ज्याला ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण म्हणतो. आता प्रत्येक ऍक्टिनॉइड मध्ये हा आरएन रेडॉन्स कॉन्फिगरेशन आहे. हा इनर्ट एलिमेंट आहे. हा 86 म्हणजे आता इथे काय आहे 86 तर सगळ्यांना इनर कोर कॉन्फिगरेशन आहे. आता हे तुम्ही लिहिलं काय नाही लिहिलं काय गरज नाही, त्याचं काम पडणार नाही. कारण सगळे गुणधर्म आपले हे कशावर असतात आधारित. हे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर असतात. वाटलं तर तुम्ही लिहू शकता हे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d10 4s2 4p6 4d10 4f14 हे पूर्ण भरलेलं आहे. 5s2 5p6 5d10 आता 5f हे शून्य. नंतर मग 6s2 6p6 6p6 6d10 नंतर 7s2. तर एक मिनिट 6s आणि हे झालं 7p आय थिंक ओके 6s2 6p6 6d10 आणि नंतर मग 7s2 7p6 7s2 तर इथेच येत आहे. आय थिंक हे इथेच नंतर हा 6d0. ठीक आहे. हे पहा बरं. हे 2 8 हे झाले 8 हे झाले 18 हे झाले 32 इलेक्ट्रॉन बरोबर आहे. त्यानंतर हे झाले 10 16 17 18 आणि हे 66 आहे म्हणजे हे झाले 8. हे आता 86 भरायला पाहिजे बरोबर आहे. हे 18 आणि हे 2 किती झाले 20 20 आणि हे 18 20 18 32 हे 32 आणि 8 म्हणजे किती 40. हे झाले हेही झाले. हा 18 हाही घेतला आणि हे 8 पावर 8 8 16 16 चला 1 3 आणि 5 आले बरोबर. हे बघा हे झालं रेडॉन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता रेडॉन्स 86 जे आहे हे सगळ्यांना कॉमन आहे. पुन्हा पुन्हा लिहित नाही. हे झालं 86. आता 87 इलेक्ट्रॉन म्हणजे एस ब्लॉक एलिमेंट जो आहे तो होतो तयार 7s1 87. नंतर 88 म्हणजे तो झाला 7s2. आता डी ब्लॉक एलिमेंट येतो ऍक्टिनियम म्हणजे हा झाला 6d1 म्हणजे ऍक्टिनियमचं कॉन्फिगरेशन काय झालं पहावं. आता हा 5f0 यात एकही इलेक्ट्रॉन नाहीये बरोबर आहे. त्यानंतर कोण 6d1 हा 61 आला आणि आता 7s2 बस. आता इथून पुढे आपल्याला कॉन्फिगरेशन लिहिणं फार सोपं जातं. आता बाहेरची शेल आउटर शेल 7वी ही झाली 6वी पेनॉल्टिमेट आणि ही झाली अँटी पेनॉल्टिमेट. बाहेरून 3ऱ्या नंबरच्या 5f सबशेल मध्ये इलेक्ट्रॉनची एंट्री होते.
इनर ट्रान्झिशन एलिमेंट 7वी शेल सोडून देईल, 6वी सोडून देईल, 5व्या मधल्या F सबशेल मध्ये इलेक्ट्रॉनची एंट्री ते होत असते F ऑर्बिटल मध्ये. काही अडचण? हा, आता आपण हा तर डी ब्लॉक एलिमेंट आहे, हा वर आहे 6d1 आला. आता मात्र 90वा इलेक्ट्रॉन हा सरळ F मध्ये जातो, म्हणून तो झाला F ब्लॉक एलिमेंट. रेकॉर्डिंग सुरू आहे का पाहूया मला. आहे. आता आपल्याला हे रेडियमचं पुन्हा पुन्हा लिहित नाही. आता काय करायचं आपल्याला, आपल्या नियमानुसार हे सगळं जसंच्या तसं. आता एक एक इलेक्ट्रॉन सक्सेसिव्हली तुम्ही या 5f मध्ये टाकून द्या. 5f2 युरेनियम, 5f3 नेप्ट्युनियम, 5f4 प्लुटोनियम, 5f5 अमेरिशियम, 5f6 क्यूरियम, 5f7 बर्केलियम, 5f8 कैलिफोर्नियम, 5f9 आइंस्टीनियम, 5f10 फर्मियम, 5f11 मेंडेलियम, 5f12 नोबेलियम, 5f13 आणि लॉरेन्शियम 5f14. F ची कॅपॅसिटी 14 संपली. आता यात काही बदल नाही. हे 61 61 61 61 हे आहे आपलं कोणतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नियमानुसार हे पाहिजे. काय अडचण? 61 61 61 61 7s2 यात काही बदल नाही. 7s2 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 हे झालं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ग्राउंड स्टेट म्हणजेच कोणतं? एक्सपेक्टेड. हे असं पाहिजे नियमानुसार, कारण 5f सबशेल इथे आता सक्सेसिव्हली भरताना दिसून येते आहे आपल्याला. लॅन्थॅनाइड ऍक्टिंग आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट आउटर 3 शेल्स आर पार्शियली फिल्ड असं म्हणतो आपण. बघा 7वी 6वी आणि 5वी पण बाहेरच्या 3 शेल अर्धवट भरलेले आहेत. एवढा अपवाद सोडला तर इथे मात्र ती भरलेली आहे लॉरेन्शियम मध्ये. तो अपवाद झाला आहे. त्याचा आयामध्ये मात्र कदाचित होऊ शकतं की ते 5f अर्धवट भरलेली असेल, पण असू शकतो, अपवाद असू शकतो. आता एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार स्पेक्ट्रल अनालिसिसचा आधार घेऊन जेव्हा आपण हे व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा काही ठिकाणी आपल्याला थोडेफार बदल झालेले दिसून येतात. काही इलेक्ट्रॉन डी मधून या 5f मध्ये येतात आणि एका ठिकाणी 5f मधून डी मध्ये जातो. मग असा प्रकार 7s मध्ये काही बदल होत नाही आणि मी सांगितलं त्याच्यामुळे काही असं फार फरक पडत नाही. मग याला ऍक्च्युअल कॉन्फिगरेशन ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, प्रत्यक्ष काय ते. ठीक आहे. मग आता काय बदल होतो? ऍक्टिनियम मध्ये काही बदल होत नाही, जसंच्या तसं. रेडॉन 86 5f0 61 7s2 तसाही हा डी ब्लॉक एलिमेंट आहे. शेवटचा इलेक्ट्रॉन 6d मध्ये आलेला आहे. बरोबर आहे. 6d सिरीज मधला आहे, शेवटच्या सिरीज मधला 6d सिरीज. 3d 4d 5d 6d ट्रान्झिशन एलिमेंट मधला. आता हा एकमेव थोरियम असा आहे मुलांना. आतापर्यंत आपण लॅन्थॅनाइड मध्ये काय केलं होतं? 5d मधून 4f मध्ये टाकले होते की इलेक्ट्रॉन. इथे एकमेव केस अशी आहे की हा 5f मधला इलेक्ट्रॉन इकडे जातो. आता इकडे का गेला याचं उत्तर तर काही कोणी दिलेलं नाहीये, पण स्पेक्ट्रल अनालिसिस असं सांगतं की इथे मात्र हा बदल दिसून आलेला आहे. का झालं असं? त्याच्या मागे थर्मोडायनामिक कायनेटिक व्ह्यू असतात जे आपल्या पुस्तकाच्या आणि डोक्याच्या पण बाहेरचे आहेत. आपण ऍक्सेप्ट केलं. एकमेव आतापर्यंत सगळे इलेक्ट्रॉन इकडून इकडे जाताना दिसले. हा घरगावासारखा असतो, एखादा अपवाद केला तिकडे आपल्या काय गेलं. बरोबर आहे की हा इकडून इकडे गेलेला आहे. म्हणजे ग्राउंड स्टेट तर हेच आहे, म्हणून आपण याला या ब्लॉक म्हटलं. पण
एक्साइटेड स्टेट मध्ये ऑब्जेक्ट मध्ये तो थोडासा तिकडे जातो. आता असं का होतं? कारण या दोन सबशेल मध्ये, या ऑर्बिटल मध्ये, या सबशेल मध्ये काही फारसा एनर्जी गॅप नाही, म्हणून असं होऊ शकतं. हा गणजवळ ये असं समजायचं. कोण? थोरियम इकडचा इकडे न जाता इकडून इकडे गेला. त्याच्यानंतर बघा तर इथे काही बदल होत नाही. हा 5f2, हा 6d1, हा 7s2 बदल नाही. इथे बदल नाही. 5f3, 6d1, 7s2 इथे बदल नाही. 4f4, 6d1, 7s2 इथून पुढे बदल होतो. प्लुटोनियम हा प्लुटोनियम. काय झालं? डी मधला इलेक्ट्रॉन इकडे आला म्हणजे 5f6, 6d0, 7s2 हा बदल मी आत्ता करून दिला. मागच्या बुक मध्ये मात्र त्यानं असं ठेवलेलं होतं. आता इथून पुढे मात्र तो प्रकार पाहायला मिळतो. पुन्हा डी मधला इलेक्ट्रॉन एफ मध्ये टाका, कारण 5f7 झालं तर स्टॅबिलिटी मिळते, म्हणून हे झालं 5f7, 6d0, 7s2 एक इलेक्ट्रॉन इकडून इकडे गेला. इथे होणार नाही का? त्याचं उत्तर तुम्ही पण देऊ शकता. इथे इकडून इकडे इलेक्ट्रॉन जाणार नाही, कारण f7 हाफ फील्ड स्टॅबिलिटी, त्यामुळे आठवा घेणार नाही, कारण इथे हाफ फील्ड आलेला आहे, स्टॅबल कॉन्फिगरेशन आहे. इकडून इकडे पुन्हा आता सर्व ठिकाणी बदल होईल. पुन्हा हा इलेक्ट्रॉन इकडे टाका म्हणजे 5f9, 6d0, 7s2 इथे तसंच 5f10, 6d0, 7s2 इथे 5f11, 6d0, 7s2 इथे 5f12 1112, 6d0, 7s2 इथे 5f13, 6d0, 7s2 इथे 5f14, 6d0, 7s2 इथे पुन्हा इकडचा इलेक्ट्रॉन इकडे येणार नाही, कारण जागाच नाही. एफची कॅपॅसिटी किती आहे? 14 ची. याचं कॉन्फिगरेशन बदलणार नाही. 1 7s2 बघा, हे बदललेलं नाही, पहिलंही बदललेलं नाही, तसंच तसं आलेलं आहे. हे बदललेलं नाही नाही नाही. बस ते जसेच्या तसे आले. इथे पुन्हा हे इथे नाही बदललेलं. हे बघा, एवढ्यांचे कॉन्फिगरेशन काही बदललेले तुम्हाला दिसून येत नाही. बाकीचे सर्व तुम्हाला आता थोडा थोडा बदल झालेला दिसतो. बदल नाही, त्यानंतर नाही 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 आणि इथे नाही. बाकीच्या ठिकाणी काय बदल झाला? बदल फार सोपा आहे. एक इलेक्ट्रॉन डी मधून एफ मध्ये आला, फक्त एक्सेप्ट कोण आहे? हा थोरियम. थोरियमचा अपवाद जर सोडला, एफ मधून तो डी मध्ये गेला. चालेल. हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऍक्टिनॉइड्स. सोपा प्रकार आहे, काही कठीण नाही. आता यातलं कोणत्याही दोनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलं जाऊ शकतं. लॅन्थॅनाइड ऍक्टिनाइड मध्ये हे दोन्ही थर्ड ग्रुप मध्ये आहे आणि यांचा कल हे बाहेरचे 3 इलेक्ट्रॉन देण्याकडे असतो. 2 7s मधले एक बी किंवा एफ मधून म्हणजे 3, आणि म्हणून लॅन्थॅनाइड ऍक्टिनाइड तिसऱ्या ग्रुप मध्ये आहे आणि +3 ऑक्सिडेशन स्टेट ते दाखवतात. कॉमन ऑक्सिडेशन स्टेट, मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट. त्याचा विचार आपण पुढच्या पार्ट मध्ये करणार आहोत. मग काही अडचण आता आपल्याला आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर लिहायचं काम पडलं तर काय लिहिणार? पाहा तुम्ही. कोण आहे? 5 म्हणजे काय? काही केली तुम्ही आता 5 म्हणजे 5f 0 to 14 बदल 1 to 14 नाही, कारण इथे 0 आलं. त्यानंतर 6d 0 to 2 0 पण आहे, 1 पण आहे, 2 पण आहे, आणि नंतर 7s2 मध्ये काही बदल नाही. हे झालं ऍक्टिनाइडचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. चालेल. आता ते लॅन्थॅनाइड माहिती झाले, ऍक्टिनाइड माहिती झाले, ते कसे लक्षात ठेवायचे, त्यांचं कॉन्फिगरेशन काय आहे याचा विचार आपण केला. आता ज्या प्रॉपर्टीज आहेत, ऑक्सिडेशन स्टेट आहे, कलर आहे, आणि लॅन्थॅनाइड ऍक्टिनाइड मध्ये फरक काय आहे, आणि लॅन्थॅनाइड ऍक्टिनाइड मध्ये सारखेपणा काय आहे. लॅन्थॅनाइडला रिअर अर्थ म्हणतात. पृथ्वीवर त्यांचं प्रमाण अतिशय कमी आहे, म्हणून त्यांना लॅन्थॅनाइडला काय म्हणतात? तर रिअर अर्थ. आणि हे जवळपास नाहीच आहे. हे सगळे रेडिओ ऍक्टिव्ह आहे, एक्सेप्ट पीएम. 1-2 जर सोडले तर हे सगळेच्या सगळेच
काय आहे रेडिओ ऍक्टिव्ह आहे, हा नसावा बहुतेक एक ही बाकी सगळेचे सगळे नाही, आय थिंक ऑल दे आर रेडिओ ऍक्टिव्ह, सगळेचे सगळे रेडिओ ऍक्टिव्ह आहे, नाहीच आहे ते असं समजतो. फार कमी प्रमाण सापडतो, थोरियम सापडतो, युरॅनियम सापडतो, प्लुटोनियम तयार करावा लागतो वगैरे वगैरे, पण त्याचं ते सर्च नाही आपल्याला. लॅन्थॅनाइड आहे पृथ्वीवर, कारण त्यातला PM मला वाटतं एकमेव रेडिओ ऍक्टिव्ह आहे, बाकीचे ते नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. मग लॅन्थॅनाइड आढळतात म्हणून त्यांना रेअर अर्थ असं म्हटलं जातं, रेअर कमी सापडणारा पदार्थ. तर रेअर अर्थ असं त्याचं नाव आहे, लॅन्थॅनाइडचं नाव लक्षात ठेवा. आणि हे ऍक्टिव्ह आहे. आता यांच्या काही गुणधर्मांचा, त्यांच्या सारखेपणाचा, त्यांच्या वेगळेपणाचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि लॅन्थॅनाइड ऍक्टिनाइडच्या प्रॉपर्टी साधारणतः त्या तशाच आहेत जशा आपण ट्रान्झिशन एलिमेंटच्या पाहिल्या होत्या तशाच आहे. ठीक आहे, बाकी आपण पुढच्या तासाला पाहूया.